नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मराठीत एक म्हण आहे का, न घरका न घाटका अशी स्थिती झाली. तशी आज मार्केटमध्ये स्थिती झाली. सकाळी जेव्हा मार्केट उघडलं तेव्हाच मुळी अस्वस्थता मार्केटमध्ये दिसत होती. म्हणजे असं मार्केट का उघडलं आहे हेच काहीच कळत नव्हतं. आणि त्यानंतर मार्केट पडू लागलं. मंदीची पोझिशन घ्यावी तरी मार्केट का पडत आहे हे कळाल्याशिवाय मंदी किती होईल हे कसं कळणार. त्यामुळे ना मंदीची पोझिशन घेता येत होती आणि मार्केट एवढं पडल्यानंतर आपण तेजीची पोझिशन घ्यावी का, कारण मंदीचा परिणाम एवढाच राहू शकतो. तर ती पण नव्हती घेता येत. म्हणजे ही पोझिशन घेतली तरी फसताय, ती पोझिशन घेतली तरी फसताय आणि दोन्हीकडचे स्टॉप लॉस जाण्याची शक्यता. त्यामुळे जे गप्प बसले असतील आजच्या मार्केटमध्ये त्यांचा फायदा मात्र झाला असेल की 1100 पॉईंट जेव्हा मार्केट पडलं तिथे जर त्यांनी चांगले शेअर 5, 2, 4 त्यांच्या ऐपतीप्रमाणे घेण्याचा प्रयत्न केला असेल तर ते मार्केट नंतर मात्र सुधारलं. म्हणजे जे 1100, 1150 पॉईंट पडलं होतं ते नाहीसं होऊन साधारण 250 पॉईंट मंदी उरली होती. त्यावेळेला बरेच शेअर सुधारले होते आणि पुन्हा तिथून मार्केट घसरायला लागलं ते 550 पॉईंटपर्यंत. नंतर पुन्हा घसरलं. पण ज्या वेळेला मार्केट सुधारलं त्यावेळेला लोकांना काही थोड्याफार प्रमाणात ज्यांनी मार्केट पडल्यावर तेजीची पोझिशन घेतली होती त्यांना काहीसा फायदा झाला असेल. पण सुरुवातीला मार्केट पडण्याचा जोर एवढा होता आणि त्याचं कारण काही समजू शकत नव्हतं. म्हणजे जर भारताने काही हालचाल केली आतंकी हमल्याच्या विरोधात तर तो एक हम भी कुछ कम नहीं असं दाखवण्याचा विभाग होता आणि त्याच्यासाठी मार्केट पडेल असं वाटलं नव्हतं. पण शेवटी ते मार्केट आहे. मार्केट बरोबर आपल्याला ॲडजस्ट व्हावं लागतं बिना तक्रार. त्यामुळे गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. फक्त ॲक्झो नोबल हा शेअर वाढत होता. कारण ॲक्झो नोबलची इंडियातली AKZO ॲक्झो ही ऑइल पेंटची कंपनी आहे. ॲक्झो नोबलचा जो इंडियातला भाग आहे तो ते विकणार आहेत आणि त्यामध्ये तो विभाग घेण्यासाठी इंडिगो पेंट म्हणा, JSW पेंट या सगळ्या कंपन्या, एशियन पेंट सगळ्या इंटरेस्टेड आहेत त्याची इंडिया डिव्हिजन घेण्यासाठी. त्यामुळे तो शेअर मात्र सकाळी ओपन झाल्यापासून जवळजवळ 100 रुपये वाढला होता. पारस डिफेन्स 30 एप्रिलला स्प्लिटवर विचार करणार आहे. हिंदाल्को हिने EV कंपोनंट सेक्टरमध्ये पदार्पण केलं. सनोफीला 39 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली. ओरिएंटल हॉटेल यांचा रिझल्ट चांगला लागला. प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिनसुद्धा वाढलं. चेन्नई पेट्रोचा रिझल्ट मात्र खूपच सुंदर लागला. म्हणजे किती पट हे मोजत राहावं इतका सुंदर रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट 21 कोटीचं 470 कोटी तर रेव्हेन्यू
15,633चा 20,580. त्यांनी 5 रुपये डिव्हिडंड दिला. एस्कॉर्ट्स ही 1 मे पासून ट्रॅक्टर्सच्या किमती वाढवणार नाही. फक्त कुबुटा किंवा कोबुटा हा ब्रँड सोडून बाकीच्या सगळ्या ट्रॅक्टरच्या किमती 1 मे पासून वाढवल्या जाणार आहेत. VST इंडस्ट्रीजचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिनसुद्धा कमी झालं. PVR आयनॉक्स हे गुरुग्राममध्ये 6 स्क्रीन तर छत्तीसगडमध्ये रायपूर येथे 5 स्क्रीन मल्टिप्लेक्स लावणार आहे आणि आता त्यांची 1,734 एवढी मल्टिप्लेक्स झाली आहेत. मारुतीने 135 रुपये लाभांश दिला, पण मारुतीचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. 40,674 एवढं रेव्हेन्यू झालं. पूर्वीचं रेव्हेन्यू होतं 38,235. पण मार्जिन कमी झालं. पूर्वी मार्जिन होतं 12.25, आता मार्जिन झालं 10.5. त्यांनी डिव्हिडंड दिला 135 रुपये. डॉक्टर लाल पाथ लॅबचा रिझल्ट खूप सुंदर आला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, दुप्पट झालं प्रॉफिट. 85 कोटीचं 155 कोटी, रेव्हेन्यू 545 कोटीचा 603 कोटी, तर मार्जिन 26.5चं 28.1. त्यांनी 6 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. बँक ऑफ महाराष्ट्रचं प्रॉफिट 23% वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कम 20.6% वाढलं. ग्रॉस NPA नेट NPA कमी झाले आणि डिव्हिडंड 1 रुपया 50 पैसे एवढा दिला. RBL बँकेचं प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं, ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही कमी झाले. ही रिझल्टमधली चांगली गोष्ट. त्यांनी 1 रुपया डिव्हिडंड दिला. हिंदुस्तान झिंकचा रिझल्ट चांगला आलाय. 2038 वरनं 3003 एवढं प्रॉफिट झालंय. रेव्हेन्यू 7,549 वरनं 9,087 कोटी, तर मार्जिन 48.3 वरनं 53%. ओरिएंट इलेक्ट्रिकचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. मोतीलाल ओसवाल फार कमजोर रिझल्ट आला, फायद्यातून तोट्यात गेली. 723 कोटी एवढा फायदा होता पूर्वी, तर आता 65 कोटी तोटा झाला. उत्पन्न कमी झालं. नेट इंटरेस्ट इन्कम मात्र वाढलं. चोला इन्व्हेस्टमेंट आता गोल्ड व्यवसायात उतरणार आहेत, सोन्याच्या व्यवसायात. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आणि ग्रॉस NPA नेट NPA कमी झाले. हा रिझल्ट चांगला आहे. श्रीराम फायनान्स प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, NPA दोन्हीही कमी झाले. 3 रुपये डिव्हिडंड दिला. श्रीराम फायनान्सचाही रिझल्ट चांगला आहे. अतुल
अतुल लिमिटेडचा रिझल्ट सुंदर आहे, मार्केटने रिस्पॉन्सही चांगला दिला, 200 रुपये शेअर वाढला, प्रॉफिट दुप्पट झालं, 59 कोटीचं 130 कोटी, रेव्हेन्यू 1212चा 1452, मार्जिन 12.2चं 15.4. त्यामुळे अतुल लिमिटेडचा रिझल्टही चांगला आहे, खूप सुंदर आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, 8 रुपये 35 पैसे एवढा डिव्हिडंड दिला आणि स्पेशल डिव्हिडंड 3 रुपये 35 पैसे दिला, म्हणजे 5 रुपये डिव्हिडंड फायनल आणि स्पेशल डिव्हिडंड 3 रुपये 35 पैसे, असा एकंदर 8 रुपये 35 पैसे त्यांनी डिव्हिडंड दिला. DCB बँकेने 1 रुपया 35 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA नेट NPA कमी झाले. ते QIPच्या माध्यमातून 750 कोटी तर कर्जाच्या माध्यमातून 500 कोटी रुपये उभे करणार आहेत. महिंद्रा हॉलिडेजचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन मात्र त्यांचं वाढलं. बरेच रिझल्ट जेवढे कव्हर करता येणार होते तेवढे कव्हर केले. रिलायन्सचा रिझल्ट तरी अजून माझा व्हिडिओ झाला तरी आलेला नाही, बहुतेक संध्याकाळी 7-7:30च्या आसपास येतो. तर तो रिझल्ट आता मला सोमवारी द्यावं लागेल. तर सोमवारी आता मार्केट कसं खाचकळ्यांचं असेल, कसं असेल ते माहीत नाही, बघूया काय होतं आहे. सोमवारी सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं स्पष्ट होईल. नमस्ते.